माणूस अनसक्सेस का होतो? तर तो स्वतःचे विचार करत असतो, वाईट विचार स्वतःबद्दल. म्हणजे जर तुम्हाला धन पाहिजे असेल तर लक्ष्मीची याचना केली पाहिजे, कुबेराची याचना केली पाहिजे, विष्णू प्रसन्न झाला पाहिजे. हे असंच आहे ना, बरोबर ना? पण तुम्ही इतरांना पकडाल तर कसं काय? आता उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या ठिकाणी नोकरी करत आहेत आणि तुम्हाला तुमच्या एक अधिकार पदासाठी किंवा काही गोष्टींसाठी तुम्हाला जर बॉसला भेटायचं आहे, तर तुम्ही काय करता? त्यांच्या हाताखालच्या लोकांना जे त्यांचे खास आहेत त्यांच्याकडे जाता आणि त्यांच्या मार्फतीने तुमची विनंती सादर करण्याचा प्रयत्न करत असतात. पण हे चुकीचं आहे असं मला म्हणायचं आहे. तर तुमची जी विनंती आहे, आर्जव आहेत, तर तुम्ही डायरेक्ट बॉसला भेटा, डायरेक्ट बॉसकडे जा. कारण की त्याच्या हातातच आहे ना तुमच्या चाव्या. तर तुम्ही त्याच्याजवळ सांगा. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुम्ही सांगितल्यामुळे ते चांगल्या प्रकारे तुम्ही समोरच्याला बॉसला सांगू शकता. त्याच्यासमोर तुमची इमेज राहू शकते. समजा 1-2 आठवड्याने त्यांनी काम नाहीच झालं तर तुम्ही परत एकदा बॉसला विचारू शकता डायरेक्ट. त्याच्यामुळे काय होणार की इतर खालची लोक आहेत ना, हे तुम्हाला थोडेसे दबकून राहणार की हा व्यक्ती डायरेक्ट बॉसशी कनेक्ट राहतो. आणि असं केल्याने काय होतं, सक्सेस जवळ येते आपल्या. बॉस आपल्याला ओळखायला लागतो, हा काय करतो काम, हा काय नाही करत, ह्याच्याकडे कसं बोलण्याची कला आहे, हा कशा प्रकारे उत्तम मांडू शकतो आपलं बोलणं किंवा जे काय असेल ते. तर तयार व्हा तुम्ही. काही घाबरायचं नाही, काय नाही. तो काय राक्षस नाही आहे, लक्षात घ्या. तो एक माणूस आहे, त्याच्याकडे पण विचारशक्ती आहे. तो एवढी संस्था चालवतो, त्याला माहिती आहे काय करायचं नाही काय नाही, ते कोण कसे आहेत काय सगळ्यांना ओळखून आहे तो. तर घाबरायचं नाही, बिंदास जायचं पुढे. अटॅक.